तेरा की काम होगा, सबका होगा। 100% खरं आहे। नांदेडमध्ये जे काही महापालिकेच्या जागा या ठिकाणी होत्या, आता आपण नांदेडमध्ये फिरत असताना आपण पाहतोय की नांदेडमध्ये नीट चालता बी येत नाही आपल्याला, अशी परिस्थिती नांदेडची झालेली आहे। आणि दिशा समितीमध्ये विषय त्या ठिकाणी काढला गेला खासदार गुपचिडी साहेब यांनी, की बसस्टँडची जी जागा आहे त्या ठिकाणी पार्क त्या ठिकाणी उभारण्यात यावं। त्या विषयाला मी अनुसरून हा विषय मांडला की नांदेड महापालिकेच्या ज्या काही मोकळ्या जागा होत्या, ती जागा बीओटी तत्वावरती देऊन त्यामध्ये करोडो रुपयाचा उलाढाल करून बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचं काम या महापालिकेच्या प्रशासनानं आणि इथल्या स्थानिक नेत्यांनी केलेलं आहे, असा 100% माझा आरोप आहे। आणि आत्ताही तोच काम या ठिकाणी चालू आहे। आपण पाहिलं असेल, वजिराबादची भाजी मंडई असेल, बिंदू महादेव मंगल कार्यालय असेल, अनेक गोष्टी, अनेक ठिकाणच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम ही महापालिका या ठिकाणी करत आहे। आणि याला खतपाणी घालणारे जे काही नेते आहेत, लोक आहेत, त्यांनाही माझा प्रश्न आहे की किती दिवस आपण हे गोष्टी चालू ठेवणार आहात। ज्या पद्धतीनं नांदेडची अवस्था झालेली आहे, त्या पद्धतीनं जे काही जागा आपल्याला मोकळ्या असत्या तर आज पार्किंगचा विषय मिटला असता, जे काही ट्रॅफिकचा विषय मिटला असता, लोक जे काही शहरामध्ये रस्त्यावरती वाहनं लावत आहेत ते कुठेतरी प्रश्न मिटला असता, ती जागा त्यासाठी कामाला आल्या असत्या, किंवा जे काही लोकांच्या हिताच्या ज्या जागा होत्या ते जागा लोकांच्या हितासाठी, जसं आपण बघतोय नाट्यगृह या ठिकाणी पूर्वीचं होतं, त्यालासुद्धा बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे। ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नाट्यमंदिर मोठं उभारलं पाहिजे, कलेला वाव मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी उभारायला पाहिजे। परंतु वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी विषय केले जातात, त्यामधून पैशामधून सत्ता, अशा पद्धतीचं राजकारण महापालिकेचं आहे। त्यासाठी हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे, म्हणून हा विषय मी त्या ठिकाणी मांडला।